मंडळी, मला वाटतं मुंबईचं एखादं हुशार स्टेशन जर कोणतं असेल तर ते असेल माटुंगा. आता तुम्ही म्हणाल स्टेशन आणि हुशार, गांजा फुकलाय की काय? पण बॉस, एक मिनिट. जर मी तुम्हाला सांगितलं की या स्टेशनने त्याच्या नावावर लिम्का बुक रेकॉर्डचा शिक्का मिळवलाय आणि या स्टेशनचा सत्कार सुद्धा झालाय, तर तर तुम्हाला चाऊ लागेलच की नेमकं असं काय आहे या स्टेशनमध्ये. आता हे तर सांगेलच हो. पण या स्टेशन बाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की याचं नाव माटुंगा पडण्यामागे काय स्टोरी असेल बरं? तर फिकर नॉट बॉस, कोमल सगळं सांगेल. तर असं सांगितलं जातं की हा परिसर पूर्वी महिकावतीच्या राजाच्या अधिपत्याखाली होता. या राजाच्या माटुंगा परिसरात हत्तीच्या पागशाळा होत्या. हत्तीला तेव्हा मातंगा हा शब्द वापरायचे. त्यावरूनच या परिसराला पुढे माटुंगा म्हटलं गेलं. हा परिसर माहीम गावाचा भाग होता. येथे मोठ्या प्रमाणात कोळी, आगरी, भंडारी हे समाज राहायचे. आता हा तर झाला माटुंगाचा इतिहास. पण लिम्का बुक रेकॉर्डचं मॅटर काय ते सांगते. माटुंगा हे एकमेव असं स्टेशन आहे ज्याचे सर्व कर्मचारी या महिला आहेत. आणि हे अशा काळात घडलं जेव्हा रेल्वे कर्मचारी फक्त पुरुष असायचे. हे स्टेशन फक्त महिला कर्मचाऱ्यांचं आहे म्हणून नावाजलं नाही, तर या महिला कर्मचाऱ्यांनी सुरक्षा, तिकीट विक्री, स्वच्छता आणि रेल्वेचे नियोजन यांसारख्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी काटेकोर निभावल्या. थोडक्यात माटुंगा मॅन पॉवरवर नाही, तर वुमन पॉवरवर चालणारं स्थानक आहे. या गोष्टीमुळे या स्टेशनला 2017 मध्ये गौरवण्यात सुद्धा आलं. आणि हो, माटुंगामध्ये 2 स्टेशन आहेत. एक 1883 साली उभारलं गेलेलं माटुंगा आणि दुसरं 1900 साली उभारलं गेलेलं माटुंगा रोड. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग काय, इतक्या सगळ्या गोष्टी ज्या स्टेशनमध्ये आहेत त्याला लिम्का बुक रेकॉर्ड मिळणं साहजिकच ना.